सुरुवात करूया एका सीनपासून. मैदानावर जडेजा उभा आहे. बॉल हातात आहे. समोर CSKचे बॅट्समन. प्रेक्षक ओरडत आहेत. आणि अचानक विकेट पडते. जडेजा सेलिब्रेशन करतो. बंदुकीसारखं सेलिब्रेशन. ठाय ठाय ठाय. आणि त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आला. जडेजा बदला घेतोय का? कारण हा साधा सामना नव्हता. हा जडेजा विरुद्ध CSK असा सामना होता. रवींद्र जडेजा म्हणजे CSKचा माणूस. 14 वर्ष एका टीमसाठी खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. CSKने जिंकलेल्या ट्रॉफीमध्ये जडेजाचा मोठा वाटा होता. फक्त खेळाडू नाही, तो मॅच विनर होता. 2023चा फायनल 8वा. शेवटच्या 2 चेंडूत 10 रन आणि जडेजाने सामना जिंकून दिला. त्या रात्रीनंतर लोक म्हणत होते, धोनीने आता निवृत्ती घ्यायला हवी होती. यापेक्षा मोठा एंड मिळाला नसता. पण क्रिकेटमध्ये स्टोरी पटकन बदलते. एक वेळ अशी आली की CSKने जडेजाला सोडलं. आणि इथेच कथा बदलली. एक खेळाडू जेव्हा नवीन टीममध्ये जातो तेव्हा तो फक्त टीम बदलत नाही, तो स्वतःला सिद्ध करायला जातो. आणि जडेजा जेव्हा पिवळ्या जर्सीतून गुलाबी जर्सीत गेला तेव्हा त्याला एकच संधी हवी होती, CSK विरुद्ध खेळायची. आणि ती संधी त्याला मिळाली. सामना सुरू झाला. CSKची बॅटिंग सुरू होती. सुरुवातीला CSKची अवस्था आधीच खराब झाली होती. टॉप ऑर्डर आऊट. मग जडेजा बॉलिंगला आला. पहिली मोठी विकेट. सरफराज खान. थोड्या वेळाने शिवम दुबे आऊट. आणि इथे सामना पलटला. कारण हे दोघे टिकले असते तर स्कोअर खूप मोठा झाला असता. आणि मग आला तो मोमेंट. जडेजाने विकेट घेतली आणि बंदुकीसारखं सेलिब्रेशन केलं. लोक म्हणाले, हे सेलिब्रेशन CSKसाठी होतं का? हा आनंद होता का की राग? पण खरी इमोशनल गोष्ट पुढे घडली. जडेजा बाउंड्रीवर फिल्डिंग करत होता. CSKचे फॅन्स त्याचं नाव ओरडत होते, जड्डू जड्डू जड्डू. तेव्हा कॅमेराने जडेजाचा चेहरा दाखवला. त्याच्या डोळ्यांत पाणी दिसत होतं. तो आनंद होता, दुःख होतं, की आठवणी होत्या, हे फक्त जडेजालाच माहिती. क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमी खरी असते. टीम लॉयल्टी बघत नाही, फॉर्म बघते. तुम्ही किती वर्ष खेळलात याला महत्त्व नसतं. तुम्ही पुढच्या सीझनला काय करणार आहात याला महत्त्व असतं. हेच पोलार्डसोबत मुंबईने केलं. हेच अनेक खेळाडूंसोबत झालं. आणि तेच जडेजासोबत झालं. पण जडेजामध्ये एक गोष्ट वेगळी आहे. तो रडत बसला नाही. त्याने इंटरव्ह्यू देऊन टीका केली नाही. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या नाहीत. तो शांत राहिला. आणि जे करायचं होतं ते मैदानावर केलं. परफॉर्मन्सने उत्तर दिलं. आता जरा राजस्थान टीमबद्दल बोलू. राजस्थानची टीम खूप बॅलन्स दिसते. ओपनिंग मजबूत, मिडल ऑर्डर मजबूत, बॉलिंग तर खूप धोकादायक. जोफ्रा आर्चर, बर्गर संदीप शर्मा, रवी बिश्नोई आणि जडेजा ही बॉलिंग लाईनअप कोणालाही अडचणीत टाकू शकते. जर राजस्थानची बॅटिंग चालली तर ही टीम यावर्षी सगळ्यांना सरप्राईज देऊ शकते. मार्क माय वर्ड्स, राजस्थान यावर्षी धोकादायक टीम आहे. पण या सगळ्या स्टोरीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तोच आहे, जडेजाने बदला घेतला का? उत्तर थोडं वेगळं आहे. हे बदला नव्हतं, हे सिद्ध करणं होतं. काही लोक बोलून उत्तर देतात, काही लोक सोशल मीडियावर देतात. जडेजाने मैदानावर दिलं. आणि म्हणूनच जडेजा मोठा प्लेयर आहे. शेवटी एकच गोष्ट, क्रिकेटमध्ये टीम कायमची नसते, प्लेयर कायमचा नसतो.